नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर वेलकम टू माय ब्लॉग. सर्वांनी कंटेंट पाहिला आहे, सर्वांनी थंबनेल पाहिला असेल. तर आजचा कंटेंट तुम्हाला समजला आहे की मी कुठे चाललो आहे आणि थंबनेल बघून समजलं आहे की काय आहे. तर आजचा जे थंबनेल आहे ते आहे म्हणजे श्री रणबरी वारकरी संप्रदाय मंडळ आपटी मुंबई आपला 2024चा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा. आणि यासाठी आम्ही चाललो आहे दादरला. आई पप्पासुद्धा गेलेले, शिवाजी मंदिरला जायचं आपल्याला. सो जास्त वेळ नाही घेणार तुमचा, कारण की व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो. एक तासाचा सुद्धा व्हिडिओ होऊ शकतो, अर्धा तास सुद्धा होऊ शकतो. याचा मी टाईम लिमिट व्हिडिओच्या आधी नाही सांगू शकत, पण एवढं सांगू शकतो की या व्हिडिओमधून तुम्हाला आमचा जो प्रकाशन सोहळ्याचा जो समारंभ आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. आणि काहीतरी बोध घ्यायला म्हणजे बोध घेऊ शकता तुम्ही या व्हिडिओमधून, एवढं तर तुम्हाला नक्की सांगतो. आणि आता कुठलं प्रमोशन नाही करत आहे की मी मी बघायला गेलं तर एक मीडिया पार्टनर, एक मीडियाची जबाबदारी म्हणून मी काम करत असतो. म्हणजे जसं की आमच्या मीडिया टीम जी आहे त्याच्यामध्ये सूरजदादा आणि आदित्य आणि मी असं तिघंजण आम्ही काम करतो. सूरजदादा आणि आदित्य ही जे आहेत ना दोघंजण, ते फेसबुकचा पेज आहे ना ते हँडल करतात आणि मी यूट्यूबवरती पोस्ट करणं, यूट्यूब अपलोड करणं, असं काही शूट घेणं वगैरे हे माझं काम असतं. आणि आमच्याकडे अजून एक बोलतात की सांगायचं म्हटलं की तात्पर्य म्हणजे की एक उत्तम टीम, 5 जण आहेत आमचे, सांस्कृतिक टीम आहे, सांस्कृतिक कमिटी आहे. यांच्या प्रयत्नाने हा जो उपक्रम आहे ना, यांची खूप म्हणजे खूप मेहनत असते. मी या सर्वांचे ना आभार मानतो. खरंच एवढी मेहनत करतात ना, म्हणजे आपलं ऑफिसचं कामसुद्धा सांभाळून हे जे उपक्रम असे राबवतात ना, की दिनदर्शिका आहे, अजूनसुद्धा काही काही उपयोग म्हणजे असे उपक्रम असतात की ते राबवत असतात. आणि यांना पाठिंबा असतो आमच्या महिला मंडळ जे आहे, वारकरी संप्रदाय मंडळाचं महिला मंडळ आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ जे आहेत ना आपले सर्व सभासद, वरिष्ठ मंडळी यांचासुद्धा सपोर्ट असतो. असं सगळ्यांचा सपोर्ट असून सगळ्यांचा सपोर्ट, सगळ्यांचं एकजूट, या सर्व गोष्टींनीच आज हे श्री रणबरी वारकरी संप्रदाय मंडळ पुढे चाललं आहे आणि जोशामध्ये अशी काही कामं कार्यरत करत आहेत. आणि आता हे यावर्षी दुसऱ्यांदा आहे उपक्रम मी जो घेतला आहे, दुसऱ्यांदा आहे. याच्या आधीसुद्धा आम्ही गेल्या वर्षी घेतलेला, त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेच. हा सेकंड इयर आहे. सो जास्त वेळ नाही घेत आहे. आणि या व्हिडिओतून एक सांगू इच्छितो की जे बिझनेसमॅन म्हणण्यापेक्षा ज्यांचे उद्योगधंदे आहेत त्यांना ॲडव्हर्टाईज द्यायचे असतील तर मी खाली आमच्या सांस्कृतिक कमिटीचा नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. किंवा मला जेव्हा आता हे 2024चा आपला आउटलेट निघालेला आहे बाहेर, 2025चं जे आपला येईल ना उपक्रम, जेव्हा मी पुन्हा राबवू तेव्हा तुम्ही मला बिंदास कमेंट करा, बिंदास फॉलो करा. इंस्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. बिंदास फॉलो करा. मी तुम्हाला आमच्या सांस्कृतिक कमिटीचा नंबर देईन. ज्यांचे उद्योगधंदे आहेत, म्हणजे बघायला गेलं की गॅरेज, नर्सरीज, म्हणजे कोकणातले तर सांगतोच मी, मुंबईतले सुद्धा ॲडव्हर्टाईज आपल्याकडे असतात आणि कोकणातल्या सुद्धा असतात. दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरीपर्यंत ॲडव्हर्टाईज असतात. मुंबईतल्या सुद्धा ॲडव्हर्टाईज आपल्याकडे खूप असतात. तर कोकणकरांचे ॲडव्हर्टाईज देऊ शकतात. जसं की सांग मी गॅरेज आहे, नर्सरीज आहेत, म्हणजे जे घरातून चालणारे उद्योगधंदे असतात, रेस्टॉरंट असतात, किंवा आपले जे समुद्राच्या आजूबाजूला राहणारे जे आहेत ना, जे पर्यटकांसाठी असणारे विलाज किंवा रूम्स वगैरे, त्यांचे ॲडव्हर्टाईज असतात. किंवा घरगुती उद्योगधंदे जे मुंबईतले असतात ते मुंबईतल्यांचे सुद्धा खूप उद्योगधंद्यांचे ॲडव्हर्टाईज असतात, ते देऊ शकता. कुठल्याही बिझनेसची ॲडव्हर्टाईज तुम्ही बिंदास देऊ शकता. ह्यासाठी तुम्हाला आमच्या सांस्कृतिक कमिटीला तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. आणि त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ॲडव्हर्टाईज दिल्या जातात, तर त्यातसुद्धा तुम्ही बिंदासमध्ये देऊ शकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्या बिंदास ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये देऊ शकता. अशा प्रकारे हा आमचा रणबरी वारकरी संप्रदाय मंडळाचा एक उपक्रम असतो. आणि अशी काहीशी पद्धत असते की जी बिझनेस ॲड्स वगैरे झाल्या आणि अजून काय काय उपक्रमही राबवत असतात. तर याची तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की हा जो सोहळा आहे ना तो कशा प्रकारे पार पडतो आहे. जास्त वेळ नाही घेत आहे, व्हिडिओ आवडेलच, त्यासाठी एक लाईक तो बंद आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा. चला, थँक्यू सो मच.
आपण पोहोचलो आता शारदाश्रम विद्या मंदिर दादरला. गाडी पार्क केली आहे आणि ते पोहोचले शारदा विद्या मंदिर. चला जाऊया आतमध्ये. प्रोग्राम अशा ठिकाणी घेतलं होतं ना, शाळेतली जुनी आठवणीतले काही क्षण जसे बेंच वगैरे जुनी आठवण. आणि आम्ही असे बॅक बेंचर्स होतो, बॅक बेंचर्स. आणि अशा काहीच्या ठिकाणी हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. चला आता इथे सजावट होईल. फायनल मी पोचलो आणि इथे बघू शकता, ते बघा सर्वजण आमचे जे रणभैरी वारकरी संप्रदाय मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सभासद सर्वजण एकजुटीने बॅनर वगैरे लावण्याचं काम, परत पाठीमागचं डेकोरेशनचा कपडा, सजावट सर्वच काम चालू झालेलं आहे. एकदम लगबग चालू आहे सर्वांची. आणि इथे बघू शकता आमचे सुभाष काकासुद्धा रिबिन लावून त्या कॅलेंडरच्या ओपनिंगला रिबिन लावून भरत दादा ह्यांचंसुद्धा काम चालू झालेलं आहे. इथे सूरज दादा आणि मी दोघांनी पण थोडा फुलांचं डेकोरेशन बोललं, चला काहीतरी फुलं थोडं साईडने क्रिएटिव्ह वाटावं म्हणून थोडं ती केलेलं आहे. आणि फायनली रेडी झालं आहे. आणि मंडळी बोलतात ना, प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने केली जाते. तर इथेच गणपती बाप्पाची छोटीशी सुबक सुंदर मूर्ती आणि शिवरायांची सुद्धा मूर्ती ठेवून त्यांना त्यांची पूजा करून आता कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल. तर आज आपल्या दुसऱ्या कॅलेंडरसाठी आज आपण जमलेलो आहात. तर मी पहिले विनंती करेन दीप प्रज्वलन करूया, कार्यक्रम सुरुवात करूया आणि आपण देवाची आराधना करून कार्यक्रम सुरुवात करूया. मी विनंती करेन पहिल्या 5 महिलांनी येऊन शिवाजी महाराजांना आरती करायची. तुम्ही पण या.
वारकरी संप्रदाय मंडळ यांनी आज दुसरा दिवशीय सोहळा संपन्न केला आहे. कार्यक्रम चांगल्या रीती पार पडून ते सर्व आलेले उपस्थित मंडळी सुखाई संभाषी गावापासून मुंबईपर्यंत जे मंडळी आहेत त्यांना सुखाई संभाषी आणि हा आमचा कार्यक्रम दरवर्षी चांगला जोमाने चाललेला आहे. त्याचा भाव उपवास केले अर्ज हरी भवानी माते की जय. आपल्या श्री गणपती वारकरी संस्था मंडळाचा आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दुसरा आज आपण उत्साहात साजरा करतो आहोत. तसेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व सभासद बंधू भगिनी तसेच आपले पाहुणे मंडळी आले त्यांचं पण या मंचावर सगळ्यांचं स्वागत. आपण आता प्रकाशन सोहळा एक महिला आणि एक पुरुष या दोघांच्या हस्ते महिला मंडळाकडे या कोणतरी आणि आपले अध्यक्ष उपाध्यक्ष महिलामध्ये मी आता एक विनंती करेन की आपल्या मंडळाच्या उपाध्यक्ष यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. आपल्या बाई बहिणी या घेऊन या. मंचावर
आपल्या मंडळाचे सचिव श्री भरत राणे यांच्याकडे त्यांनी मंचावर यायचं आहे. गणेशबाई यांच्याकडे की त्यांनी सत्कार करायचा. तसेच आपले ज्या मंडळाला घेऊन धावणारे असतात ते 2 पायलट अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर यायचे. आपले पर्यावरणाला विनंती करेन की त्यांनी या दोघांचे सत्कार करावे. यानंतर श्रीमान गुणाजी बाई यांना विनंती करेन त्यांनी मंचावर यायचं आहे. सॉरी गुणाजी तांबे आणि संतोष बाई यांनी यांचा सत्कार करायचा आहे. मला उलटं मध्ये तसेच त्यांना विनंती करेन सांस्कृतिक कमिटीचे पदाधिकारी यांनी मंचावर यायचे आहे. सांस्कृतिक कमिटीचे सर्व पदाधिकारी या कमिटीच्या ज्यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी मुद्दाम की यात सगळ्यांना आमंत्रित करून सगळे चेहरे एकदम दिसतील. तसेच आता सभाचं सत्र जाईल आता आपले मंडळाचे सर्व जे कार्यरत असतात हमेशा आम्हाला सर्वांना सहकार्य करणारे आमचे सुभाष चांदुके आणि विजय तांबे यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे सचिव भरत राणे. मिस्टर पवार आपल्याकडे आलेले आहेत तर मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. दिगासकर यांनी मंचावर यायचे. तांबे या सत्कार करा. ते मागावर आले आणि आपला याचा कार्यक्रम
तर त्यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर यायचं. जे उपस्थित आहेत आणि राहिलेले बरेच जण आहेत, सर्व उपस्थितांचा पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यानंतर मी विनंती करेन की विजय तांबे यांना की यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावा. आपलं ग्रामदैवत हरिदेवी हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून आजच्या सभेचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडवले, उपाध्यक्ष दिलीप तांबे, मुंबई मंडळाचे सचिव भरत राणे, खजिनदार नारायणबाई, ग्रामीण मंडळाचे सल्लागार काशीराम पड्याळ, तसेच माझे ग्रामीण मंडळातील उपस्थित सगळे पदाधिकारी, महिला मंडळातील अध्यक्षा मला वाटतं उपस्थित नाहीत आज, सचिव सारिका तांबे, तसेच महिला मंडळ. आज आपल्या मंडळाला 13 वर्ष झाली आहेत. 13 वर्षामध्ये आपण मंडळाने काय काय केलं हे खरंच उत्तमरित्या यावर्षी हे दुसरं वर्ष आहे. 23 वर्ष 2023ला आणि 24ला दुसरं वर्ष हे पहिले पेज आपल्याला मिळालंय आणि मंडळाचे ज्या काही भूमिका आहेत ते इथे मांडलेले आहेत की मंडळाचं ध्येय काय, मंडळ कुठच्या वाटचालीने चालणार आणि मंडळ ह्यापुढे कसं वागणार. खरंच आपली जी मंडळाची वाटचाल 13 वर्षामध्ये कशी झाली हे प्रत्येकाला सगळ्यांना अनुभव आहे आणि 13 वर्ष कशी निघून गेली आपल्याला कळली पण नाही. मला एक आनंद मिळतो की जे काही मागच्या वेळी घडलं, जे काही अगोदर घडलं ते आता गिरवण्याच्या अर्थाने आपल्याला, पण मी ह्या मंडळामध्ये जे कार्यरत आहे त्याचा एक मला खूप आनंद मिळतो. कारण आज जे सचिव आहेत, आज हे कॅलेंडरचं जे कार्यक्रम आहेत, मंडळाचे सचिव आपले भरत राणे, ज्यावेळी 2023ला जे प्रस्ताव आपण मांडला आणि आपण प्रयत्न केले की बाबा हे आपण करायचं का, त्यावेळी सर्वांनी एकदम जोमाने सहकार्य केलं. तसंच ह्या गोष्टी करण्यासाठी आपण सगळे म्हणतो की हा करूया, पण याच्यासाठी आहे नाही कोणतरी कॅप्टन असतो आणि ते कॅप्टन म्हणजे आपल्या मंडळाचे भरत राणे. हे कुठेही पुढे येत नाही, मला करणं हे गरजेचं आहे, हे कारण आपल्याला माहिती पाहिजे आपण कोणी मंडळाचा जो प्रत्येक आहे ना याच्यामध्ये प्रत्येक सभासद हिरिरीने भाग घेत असतो. पण आज प्रत्येक सदाच्या घरी काही नाही काही वाट्याला काही नाही काही आलेलं असतं, त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात, सगळ्या अडीअडचणी असतात आणि ह्या गोष्टी करणं, त्याच्यातून वेळ देणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज ते वेळ कमी असताना त्याने हे पूर्णपणाला घेऊन गेलेले आहे आणि याच्यामध्ये काही चुका घडणं ह्या घडणं, कारण लोकांना बोलायला मग खूप असतं हे असं नाही झालं तसं नाही झालं आणि अशा पद्धतीने हे आपलं दुसरं वर्ष पण सक्सेस झालेलं आहे कॅलेंडरचं. तसेच त्याच्याबरोबर जी काही मंडळी होती, आता मी सर्वांचीच नावं घेत नाही, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, आता मला सांगितलं की जास्त बोलू नका पण मला बोलायचं आहे. हां, कारण काय लोकांना कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही ज्या वेळी आपण प्रकल्प राबवतो हे राबवत असताना अशी बरेचशी मंडळी आहेत. 2 वर्ष आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम राबवला, त्यासाठी लकी ड्रॉसाठी पण जी मेहनत घेणारी होती दिलीप तांबे, सुभाष चंदेवडे मुंबईमध्ये, त्यांनी पण खूप परिश्रम घेतले. त्याच्यानंतर ज्यावेळी बुकं छापून आले लकी ड्रॉची आणि आता कॅलेंडरचं पण,
ऍड कशा उपलब्ध करायच्या, लकी ड्रॉची बुकं कशी संपवायची. मंडळात असे चेहरे आहेत ना की ते समोर पडद्यासमोर नसतात, मागे असतात. उदाहरणार्थ संतोषबाई लकी ड्रॉची बुकं आम्ही सगळ्यांना वाटली. मला 10 बुकं दिली, दुसऱ्याला 15 दिली, तिसऱ्याला समजा 20 दिली. तो बोलतो मला 50 द्या. पण त्याच्यामध्ये ती जी क्षमता आहे मग तो काही करेल. तो एक मंडळासाठी म्हणजे करायचं. परत त्या 20 बुकामधून जर कोणाकडे 10 बुकं राहिली, 5 बुकं राहिली, हे मला दे, मी संपवून टाकतो. आता पण ज्यावेळी आपल्या दिनदर्शिकेचं आपण आयोजन केलं, ऍड कशा उपलब्ध करायच्या. गेल्या वर्षीची ऍड आपल्याला मिळतील की न मिळतील याची शाश्वती नव्हती. भाई हा बोलायला लगेच पुढे, अरे काय मिळतील ना, मी आहे ना, माझ्या घ्या 10 ऍड, माझ्या घ्या 15 ऍड. म्हणजे अशी जी मंडळी आहे ना, अशी मंडळामध्ये आपल्या वावरत आहेत. आणि त्याच्यामध्ये मंडळामध्ये जोश निर्माण होतो की प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी करावं. आज मंडळ म्हणजे आपले कुटुंब असतं आणि या कुटुंबामध्ये आपण आहे ना इतरांशी लढू शकतो. पण कुटुंबाची जर आपली एकी असेल तर इतरांजवळ लढताना आपलं मनोबल कधी पण हे होत नाही, खच्चीकरण होत नाही. आपण पुरेपूर त्याला पुरून उरू शकतो. पण मंडळामध्ये जर व्यक्ती कुरबुड्या करत असेल तर त्याच्या तंगड्या गाळ्यात येतात. शिवाजी महाराजांची पण हीच अवस्था झाली होती. त्याच्यामुळे ज्या मंडळामध्ये राहतो, ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण वावरतो, तिथे प्रत्येकाला माझं हेच सांगणं आहे की तिथे इमानदारीने वागा, प्रामाणिकपणे वागा. कारण कडा देणं आणि त्या विषयासाठी आतल्या आत पोखरत जाणं हे एक मंडळाला किंवा कुठली संस्था असेल किंवा तुमचं कुटुंब असेल तिथे एक खूप त्रासदायक घडत असतं. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आता मला वाटतंय मी विजय तांबे बोलतोय असं काही नाही. एखादी व्यक्ती एखादं मंडळ किंवा संस्था तुमची असेल तर कोण गेल्याने किंवा कोण राहण्याने काही त्याच्यामध्ये काय फरक पडत नाहीये. माझं तर खुलं आव्हान आहे आता पण की कारण मी बोलायला लागलो ते एकदम असं खुलं आव्हान आहे, कोणा वाचून काय अडत नाहीये. पण ज्या व्यक्तीला मंडळाचं किंवा संस्थेचा अभिमान आहे ती व्यक्ती कधीच असे काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये 2 शब्द कुणाचे पडले ऐकायला मिळेल तरी पण ती सहन करू शकते कारण तिला अभिमान आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे काही ठिकाणी लोकांच्या समोर काही मंडळाला शिव्या घातल्या जात आहेत. आम्ही शहरामध्ये आहोत, आम्हाला ऐकायला मिळत नाहीये. पण आम्हाला कधी कधी बाहेर होणं ऐकायला मिळतं मंडळात शिव्या घातल्या जात आहेत, मंडळातील लोकांना शिव्या घातल्या जात आहेत. पण लोक ज्याच्या समोर बोलतायत ती लोक खिकी असतात. म्हणजे ह्या ज्या अशा गोष्टी होतात ह्या चुकीच्या असतात. त्याच्यामुळे तुमच्या ज्या घरामध्ये जे म्हणजे घर मंडळ म्हणजे आपले घरच आहे, कुटुंबच आहे. त्या कुटुंबामध्ये जर असं घडत असेल तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये जे दिवस रात्र ही पोरं मेहनत घेतात तर त्यांच्या मेहनतीला तुम्ही किंमत करत नाही. आज नोकरी धंदा करून या सगळ्या मंडळासाठी झटत असतात की आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचंय. आज आम्ही निघून गेलो, आपल्या मागची पिढी येणार, त्यांना आपण काय देणार. आज आपण गावामध्ये पण आपल्या मंडळाचं नाव आहे, पण तुम्ही काय करताय ते नाव टिकवायचं कसं, अजून कसं पुढे जायचं हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला वागलं पाहिजे. आज ह्या वर्षी पण हे कॅलेंडरचं झालं आपलं. असे अनेक प्रकल्प परत हे साना भरणं पण ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे की साना भरणे हे आपण साना भरतो हे कोणाचं होतं, हे अखंड समाजाचं हे होतं. समाजाने काय केलं की मुंबईत साना विना भरायची नाही. पण आज आपल्या मंडळाने ती जबाबदारी उचललेली आहे आणि गावाच्या अखंड मुंबईकरांसाठी हे आपण साना भरतोय आपलं मुंबई मंडळ आणि त्याचा जो गाव देवीचा आशीर्वाद आहे तो सगळ्या मुंबईकरांना मिळतोय. आणि ही परंपरा जी वाडवडिलांनी चालवली ते आपण कायमस्वरूपी आपल्या मंडळाने चालू ठेवलेली आहे. आणि ही परंपरा जी आहे ते अखंड गावाची आहे, पण ते आपण आपल्या मंडळाने चालू ठेवलेले आहे. दसरा संमेलन ह्या पण गोष्टी आपण आपल्या मंडळाच्या वतीने चालू ठेवलेल्या आहेत. असे अनेक प्रकल्प किंवा अनेक चांगल्या गोष्टी आपल्या मंडळाच्या आहेत. आरोग्य शिबिर आणि अशा अनेक गोष्टी मंडळाच्या वतीने घडत असताना लोकांना कमी काय वाटतं मंडळात. आज आपल्या अखंड गावामध्ये आपलं मंडळ जेवढं कार्यरत आहे किंवा काम करतं, सांगा मला कुठल्या वाडीचं मंडळ किंवा कुणाचं काम करतंय की बाबा ह्या मंडळाने असं कार्य केलं.
आपलं मंडळ स्थापन झाल्यापासून आपण सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक किंवा असे विविध प्रकल्प राबवतोय. म्हणजे लोकांच्या गरजेसाठी पण शाळेय विद्यार्थ्यांना पण आपण वस्तू रूपामध्ये काही ना काही देतोय. तरी पण आपल्या मंडळामध्ये लोकांना कमी काय 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 वाटते? आपलं मन खचतं कुठे, कशासाठी? पण अशा गोष्टी होऊ नये. मला तर वाटत नाही की मंडळामध्ये काही लोकांना असं वाटत असेल तर त्यांनी त्यांचं मन गुदमरून पण घेऊ नका. हे माझं स्पष्ट मत आहे. गुदमरून पण कोणी घेऊ नका. कारण चांगलं करायचं असेल ना तिथे 10 जण पण करू शकतात. पण सत्यानाश घालवायचं करायचं असेल ना तिथे एकटा पण काय पण सत्यानाश घालू शकतो. तर माझी भूमिका हीच आहे की आतापर्यंत आपण जसं सगळ्यांनी एकत्र चाललोय, सगळ्यांनी जी प्रकल्प किंवा जे कार्यक्रम आपण हातात घेतोय ते सगळ्यांच्या हाताला हात धरून आपण जसं चाललोय तसंच आपलं मंडळ यापुढे पण घेऊन जायचं आहे. आणि मला आता अजून काही जास्त म्हणजे अजून दुसरे पण लोक बोलणारे असतील, त्यामुळे मी इथे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री विजय तांबे. विजय तांबे ज्या सूचना केल्या त्या बऱ्याच लोकांना पटल्या असतील, बरोबर ना? की काही जर बघा मूठ आपली अशी आवडली, एक बोट गेलं तर ते मोडेल, पण मूठ असेल तर काही होणार नाही. ते एक सुटीने राहूया आणि कुणी पण मनात काय ठेवायचं नाही. तत्पूर्वी मी आपल्या मंडळाचे खजिनदार यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील आपल्या गावच्या मंडळाचे सल्लागार. भाषण ऐकून मी कंटाळणार म्हणून मध्ये मध्ये टाकतो. की गावावरून आलेले आपले ज्येष्ठ सभासद की त्यांनी 2 शब्द बोलावे. आमच्या मुंबई मंडळाची मंडळी, महिला इतरत्र मुलं सगळे माझे मित्र. आम्ही आज आलो इथे. मी रात्री बसलो, एकादशी होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे वाटतो, कारण आम्ही गेल्या वर्षी बरेच जण आलो होतो, जवळ 10 मंडळी आलो होतो. पण यंदा आम्ही 3 जण निघालो होतो. दत्तान श्रीगोंड जरा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे सकाळी ते निघू शकले नाही. आम्हाला म्हटलं आपण जायचंच, निघूया. तर आम्ही त्या पद्धतीने निघालो. म्हटलं इथपर्यंत आपण पोचायचं, कुठल्या परिस्थितीत पोचायचं. आणि या दृष्टीनं आम्ही आलो. बघा, संघटना म्हटलं की काही सहज होत नाही. ती संघटना स्थापनं फार सोपं आहे, पण ती टिकवणं ही फार कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिकवणं म्हणजे एक असा प्रकार आहे की प्रत्येकाचं मन वेगवेगळं असतं. तुमचे विचार कसे, यांचे विचार कसे, हे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यामुळं आपण कोणाला किती समजावायचं त्यासाठी आपल्याला खूप संयम बाळगावा लागतो. पण काय वेळेला असा प्रकार घडतो की संयम बाळगून पण लोक काही गोष्टी मनावर घेत नाही. आता करायचं काय हा प्रश्न मोठा निघतो. आता तुम्ही प्रत्येक वेळेला असं म्हणता की ह्याला गावचा आपल्याला जोर मिळत नाही लोकांचा, तर जोर पुढे मिळणार. बघा, आता माझ्या वयाची 74 वर्ष आली, बाईकर 75 वयात झाले, असे काही जे जुने लोक होते. आता आम्ही आता किती वेळ समोरच्या माणसाला टफाईट करायची म्हणजे काय. गावची लोक तुम्हाला माहिती आहेत किती अरगड असतात, ते कशी बोलतात, काय काय बोलतात. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा आपण जर हे केलं तर त्याचा वेगळा अर्थ होतो. या दृष्टीनं आता आपल्याला पण असं वाटतं की आपण या पांडुरंगाच्या भोवता उत्सव केलं, त्यामुळे आम्हाला शांत राहावं लागतं. की एखादी गोष्ट एखादा बोलला, वारकरी संप्रदाय बोलला, मंडळाला बोलला आणि कुणाला बोलला, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्या शब्दाला शब्द मिळवू शकत नाही. त्याच्यामुळे आपण शांत राहतो. जो करणार आहे तोच आहे, बघणार तोच आहे. वाईटही करणार तो आणि चांगलंही घडवणार. कारण आपण कोणाचं वाईट करायचं नाही एवढं आम्हाला कळतं. या दृष्टीनं आम्ही आता चाललेलो आहे की आपण शांत बसलो, आपण न बोललो तर कुठलीही भांडण वाढणार नाही, असं आमचं मत आहे. आजही प्रकार असे आहे, खूप असे घडतात. काही कोणाला शिवाय देतो, कोणाला काय करतो. आता तर आपण या प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार करत चाललो तर आपण सगळं उद्या मरायचं होतं, आजच मेलो तर त्याचा प्रश्न असं म्हणजे कोणाशी लढायचा असा प्रश्न आता निर्माण होतो.
त्यामुळे आम्ही शांत बसतो. आता काय जे आहे ते घडून जाईल, काय असेल ते होईल. कारण प्रत्येक असतो की वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असा त्याचा होप असतो थोडासा, करून दाखवतात. पण त्यानंतर त्यांचं कुठंतरी, त्यामुळे आज जो जोश आहे त्यांचा फार आहे, तो असतो. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणायचं नाही. पण त्यांचं असं एक असतं की आपण खूप दाखवायचं. किती दाखवणार? 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष दाखवतो. यापेक्षा अधिक तर करणार नाही. आपण थोडासा संयम बाळगूया आणि आपण याच्यातूनच पुढे जाऊया, असं माझं तरी मत आहे ठामपणे. म्हणजे तुम्हाला पटो न पटो तो प्रश्न वेगळा, कारण विजय आम्ही म्हणतो. आता परवा मी मध्येच आलो होतो, त्यावेळेला आमचा सतीश म्हणाला की जवळजवळ 10 ॲडव्हर्टाईज कमी आहेत यावं. मी म्हटलं बाबा रे काहीतरी प्रयत्न कर, आपल्याकडून पण 1-2 जाऊ देत त्याला आणि त्याच्यात भर टाका, असं मी सतीशला म्हणालो. म्हणलं बाबा आता मी किती द्यायचा, तर मी तो विचार करतोय. कोणाला काही पण असू दे, मी म्हटलं बाबा काहीतरी प्रयत्न करा. तर खाली रेकॉर्ड ठेवू नका. तरी पण मला, मी परवा बघितलं तर जवळजवळ 6 जाहिराती कॉलम कमी खाली दिसले. आता बोललो काय करावं. मला सुचलं होतं की माझ्या लग्नाचा वाढदिवस म्हणून मी आता म्हणजे अगदी शेवटच्या आता माझ्या लग्नाजवळ 53 वर्ष झाली. ते म्हणालो आता माझे आता लग्न झालेले पण आमचे फोटो नाहीत, आता फोटो कोण द्यायचे हा एक प्रश्न आहे. मग मी आता काय बोललो, मला हे सतीशला सांगणं पण चुकीचं आहे. पण आता 50 उठून गेले आमच्या लग्नात. जे म्हटलं आता एखादा वाढदिवस तरी साजरा करावा या दृष्टीने मी कॅलेंडरचा हे करणार होतो. म्हटलं एक मोठासा एक म्हटलं 500चा किंवा 1000चा 2-3,000चा आपण कॉलम देऊया, असं माझं मत होतं. म्हटलं जाऊ दे. आणि गेल्या वर्षीप्रमाणे माझे आई वडील गेल्या वर्षी मला वाटतं त्यांचं पण होतं, त्यातही मी भर घालणार होतो. पण शेवटी अखेर क्षणेला मला काय माझ्याकडं, मी माझ्या मोबाईल झाला कधी कधी असा होतो की त्याला काय नेट नसलं की त्या गोष्टी माझ्याकडनं राहून जातात आणि मी त्या गावच्या ह्याच्यामुळं मग कधी कधी मी विसरून जातो. तर आत्ता परवा मी पाहिलं त्या 6 जाहिराती कॉलम मला खाली दिसले. म्हटलं आता काय करूया. आता म्हटलं याच्यात काय करणार, म्हटलं काय करायचं कळते. त्याच्यावर मग आपल्या विजय तांब्यांचं हे गेलं व्हॉट्सअपला की बाबांनो रे काही पण असू दे, आपल्या मंडळाचं नुकसान होईल, पण ते नुकसान बघू नका तुम्ही, पण आपल्या कॅलेंडरचं जो हे प्रकाशन आहे ते करून टाका. आणि छान आहे, मला ते पटलं म्हणजे कसं, डिसेंबरच्या अगोदरचं कॅलेंडर आपल्या मंडळीच्या गावच्या लोकांच्या हातात गेलं तर त्यांना आनंद वाटेल. लोक 50 रुपये खर्चून कॅलेंडर आणलं म्हणजे काय गुणामाने मला आणून दिले नाही. त्याच्यामुळं कारण गावचे लोक कशी बोलून टाकतात, त्याच्यामुळं ते डिसेंबरच्या अगोदर गेलं तर त्यांना आनंद होईल ही माझी इच्छा होती आणि ती मुंबई मंडळाने पूर्ण केली. एवढं मी बोलून माझ्याकडून जर काही चूक झाली असेल क्षमा करा, पुढे राग बंद नका. तर माझा स्वभाव असा आहे, फटका आहे. धन्यवाद परावा. यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मुंबई मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मी विनंती करेन, सारिका तांबे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. सर्वांना माझा नमस्कार. आमच्या महिला मंडळकडून तुमच्या सर्व कामाला आमच्या शुभेच्छा. असेच काम करत राहा, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद सारिका तांबे. आपल्या काही महिला आहेत आता इच्छुक आहेत बोलायला, तर त्यांना मी विनंती करेन की तुम्ही या आणि आपलं मनोगत व्यक्त करा. असं प्रत्येकाने ना बोलल्या पण घाबरायचं नाही कधी पण. श्री रणधरी वारकरी संप्रदाय ग्रामीण विकास मंडळ आणि मुंबई मंडळ आपटी यांचे सर्वांचे स्वागत करते. तसेच आज आपण इथे दिनदर्शिका प्रकाशित कार्यक्रम सोहळा साजरा करत आहोत. ही एक आपल्यासाठी आनंदाची गोष्टच आहे की आपण हा कार्यक्रम पुन्हा साजरा करतोय. 2023चा आपण कार्यक्रम छान प्रकारे साजरा केला आणि येणाऱ्या 2024चा कार्यक्रम आज आपण इथे साजरा करत आहोत. ते कार्यक्रम साजरा करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, वाडीतली मंडळी किंवा सांस्कृतिक कमिटी आपली,
त्यांच्यामुळे आज आपण एकत्र आलो आहे. त्यांचे सर्वांचे आभार आणि असेच कार्यक्रम आपल्या कमिटीमध्ये सादर करावे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद स्वामी. बघा कसं माहिती आहे की सगळ्या कोणी काही प्रवक्ते नाही तिथे, आपण सगळी सर्वसामान्य लोक आपल्या शाळेतून शिकून आलेली, त्याच्यामुळे असाच प्रत्येकाने प्रयत्न करा. 2-2 शब्द बोललात तरी आम्हाला पण बरं वाटतं. बघा महिला मंडळाचा सगळ्यांचा पाठिंबा असतोच आमच्या मागे. जास्त महिला मंडळ आहे ना आमच्या मागून पण जास्त बोलत असते आणि धडाने पण पुढे जात असते. आमच्या मागे पण निपटवणारे लोक आहेत महिन्यामध्ये. अगर आम्ही डोळ्याने बघितलेत, आम्ही डोळ्याने बघितलेत की आमच्या समजा मंडळाच्या बाबतीत काय भानगडी असतील तर त्या पण मिटवलेल्या आहेत. अशा तर धडाडीचे आपले कार्यकर्ते आहेत, त्यातली बसलेली तांबे, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोमत व्यक्त करा. रविवारी वारकरी समुदाय मंडळ आपली मुंबईचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी तसेच गावचे अध्यक्ष देखील आलेले सभासद सर्वांचे मी आभार मानते. तसेच आपल्या महिला अध्यक्ष त्यांचे पण आभार मानते. दुसरी गोष्ट म्हणजे इथे हा कार्यक्रम आपण साजरा केला. गेल्या वर्षी 2023चा कार्यक्रम आपण साजरा केला. त्या वेळेला सुद्धा सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. तसेच ह्यावर्षी आपण 24चा हा उपक्रम राबवत आहोत आणि असाच पुढे राबवावा. सगळ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ही आपली कमिटी जी आहे त्यांनी पुढे असंच चालू ठेवावं आणि आम्ही त्यासाठी महिला सगळ्या प्रोत्साहन करू. जिथे मोठी अडचण असेल तिथे सांगतील त्यावेळेला आम्ही तिथे उपस्थित राहू. दुसरी गोष्ट म्हणजे पुढे बोलावे किंवा आम्ही पहिला असं असतो की भांडायच्या वेळा पुढे असतो तिथे आम्ही एक नंबर कोण म्हणाला की तुम्ही येऊन इथे बोल पुढे धडकी वाटते. कारण कधी आम्ही बोललेलो नसतो, स्टेज हा आम्हाला माहिती नसतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपण जशी जिजामाता सावित्रीबाई फुले ह्यांच्याकडून ज्या आपण गोष्टी शिकलो ह्या पुढे आपण चालवाव्या असं मला वाटतं. आणि ह्याच्या पुढे प्रत्येक जणीने जिजामाता किंवा सावित्रीबाई फुले व्हावं. शिक्षणापासून आपण ह्याच्यापासून पुढे आलेलं आहोत. ह्याच्या दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना ज्या काही गोष्टी शिकवतो मुलांना पण सांगावं. आपण आपल्या ह्याच्यामध्ये आता चालू केलंय मम्मी पप्पा. माझ्यामध्ये म्हणजे माझी मुलं सुद्धा मला मम्मी पप्पाच म्हणतात आम्हाला. पण मला वाटतं आई बाबा म्हणतील ना तर अतिउत्तम. आपल्या बोर्डाच्या मागे क्रिसमस तिथे टोपी घेतो आपण लाल विकत सगळं घेतो. पण आपण शिवाजी महाराजांचा फेटा तरी घेत नाही. हे घ्या तरच आपली मराठी आपण आहोत. तसेच इंग्लिश ही भाषा पाहिजे कारण इंग्लिशशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर आपण मराठी आपल्याला इंग्लिश टायपिंग फास्ट येते, मराठी नाही. त्याचं कारण काय कुठेतरी आपण महिला आधी कमी पडतो आपल्या मुलांसाठी. कारण आईच आपल्याला अ शिकवते, बाई नंतर शिकवते. हे आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. चूल पेटवतो आपल्याला चूल पेटव पण आपल्या आई दाखवतो. तसंच आता पेन्सिल घेऊन मुलांना अ काढणं हे आपण शिकवलं पाहिजे. हे मी केलं तर दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या पिढीने हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला कॅलेंडरचा कार्यक्रम आपलं मंडळ नवीन त्यांनी जे चालवले तसंच पुढे त्यांनी मागची होणारी पिढी त्यांना पण संघात बरोबरीने घ्यावं. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. धन्यवाद मंजुताई. महिलांचं क्षेत्र फक्त किचन न राहता त्यांनी सांगितलं आम्ही किचनमध्ये आम्हाला व्यासपीठावर बोलता येत नाही. पण तुम्ही जे 2 शब्द मुलाचे बोललात ते खूप काही सांगून जातात आजच्या पिढीसाठी पण. आणि ती पुढे जी येणारी पिढी आहे ती नक्कीच तिचा विचार करेल. यानंतर मी विनंती करेन की सांस्कृतिक कमिटीमधून अशोकबाई कोणी बोलणारे असतील त्यांच्या त्या 4-5 जणांपैकी कोणी बोलणार असेल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. त्यांना आलेल्या अडचणी असतील काही एवढं मोठं काम करताना खूप अडचणी पण येतात. त्या अडचणी
त्यांनी ते शेअर कराव्यात किंवा त्यांचं मनोगत त्याच्यामध्ये व्यक्त करावं. नमस्कार, मी रणबैरी वारकरी समुदायाच्या मुंबई व ग्रामीण मंडळ. आज आपल्या इथे कॅलेंडर प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण आज दुसरं वर्ष आहे आणि योग्य पद्धतीने उपस्थित आहे. यंदा आपल्याला थोडीशी 4-5 जाहिरातींची कमतरता झाली, त्याबद्दल काही नाही. आपलं गेल्या वर्षी जे प्रॉफिट झालेलं त्याच्यापेक्षा यंदा आपण थोडं कमी सहन करू, पण आपला जो हा उपक्रम होता तो यशस्वीच पार पडला हे महत्त्वाचं आहे. कार्यक्रम झाला, आज प्रदर्शन झालं, अजून पुढचं काम पण आहे प्रोसेसिंग, जे म्हणजे आपण त्यांच्याकडून जाहिराती घेतल्या त्यांच्यापर्यंत ही कॅलेंडर पोहोचवणं पण महत्त्वाचं आहे. गावच्या लेवलला सर्व कॅलेंडर पोहोचवणं महत्त्वाचं आहे हे. आणि अशी संस्कृती कमिटीची कामं आहेतच. आणि अजून ह्या संस्कृती कमिटीबरोबर इतर नवीन मुलं पण आहेत, ती दरवर्षी जॉईन होतातच, ती सगळी मुलं काम करतातच. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि नवीन आता दुसऱ्या काय अडचणी असे काय जास्त आलेच नाही, कारण गेल्या वर्षी ज्या अडचणी होत्या त्या अडचणींनी यंदाचं काम सोपं केलं. डायरेक्ट फोन कॉन्टॅक्टमुळे फटाफट कॉन्टॅक्ट झालं आणि जुन्या पण जाहिराती आल्या, यंदा नवीन पण जाहिराती मिळाल्या. आणि कार्यक्रम तसेच कार्यक्रम मला तो वाटतं अजून कोणाला जर नवीन आयडिया असेल तर पुढच्या वर्षी आपण एक नवीन उपक्रम कुठलं तरी राबवू शकतो की त्यातून काय मंडळाचा फायदा होईल. त्यासाठी आपण सतत प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद अशोकभाई. अशोकभाई ही जी मंडळी आहे त्या सगळ्यांचा कॅप्टन आहे भरत राणे. तर आपला वेळ बघा, आपल्या कुटुंबाला पण आपला वेळ द्यावा लागतो, पण ती मंडळासाठी ही जी कमिटी आहे किंवा भरत राणे आहे या सगळ्यांवरती लक्ष ठेवून रोजच्या रोज डॅशबोर्ड आपला आहे कॅलेंडरचा, तर तो शेअर करणं प्रत्येकाला ते किती सोपं जातं तुम्हाला एका. पण त्याच्या मागची जी मेहनत आहे आपल्याला बघायला बरं वाटतं, अरे 4 भरले 2 भरले, पण त्याच्या मागे जे नियोजन आहे ते भरत राणे आणि ते लिहिलं पेलवलं, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजा सगळ्यांनी. त्यानंतर मी विनंती करेन की आपल्या सारिका घडवले आणि दिगसकर यांनी मंचावर येऊन 2-1 शब्द मनोगत व्यक्त करा. नमस्कार सगळ्या सभासद आणि आपल्या रणबैरी वारकरी संप्रदाय मंडळांना सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. हा प्रोग्राम मी फर्स्ट टाईम अटेंड केला आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं तुम्हा सगळ्यांना भेटून. आणि 2023 जसा हा सक्सेसफुली एकदम यशस्वीपणे जे पार पाडत आलेला आहात आतापर्यंत, यापुढेही अशीच वाटचाल तुम्हा सगळ्यांची असावी आणि तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत असावेत, जेणेकरून ही जी भावी पिढी आहे ती असंच काम पुढे करत राहील, हीच नम्र विनंती सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद सारिका. आता आपण बघा शेवटचं भाषण 2 बाकी आहेत. तत्पूर्वी मी विनंती करेन त्या सगळ्यांच्या कॅप्टनला बोलण्यासाठी भरत राणे यांना, की त्यांना पण काही अडचणी येतात, त्यांनी 1-2 मिनिटामध्ये शेअर करावं, नंतर मग करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जमलेल्या सर्व सभासद आणि गावावरून आलेले आपले वरिष्ठ नागरिक यांचे आणि सर्व ज्यांनी मेहनत केली, म्हणजे पडद्याच्या मागे जास्तीत जास्त जेवढे पडद्याच्या मागे काम करणारे म्हणजे जे जाहिरात आणणारे, कारण जाहिरात आल्याशिवाय आपले काम पूर्ण होणार नाही. करणारे आपण बोलतोय मला जाहिरात दे, मला जाहिरात दे, पण जाहिरात देणाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो, कारण त्यांनी जाहिरात दिली नसते तर आम्हाला एवढं सक्सेसफुल झालं नसतं. तर सर्वप्रथम ज्यांनी जाहिरात दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे दिनदर्शिका
दिन आणि दर्शिका हे 2 शब्द आहेत. ह्या 2 शब्दापासून एक शब्द तयार झाला आहे. दिन म्हणजे दिवस आणि दर्शिका म्हणजे प्रत्येक दिवसाचा काहीतरी महत्त्व आहे असं सांगणाऱ्या प्रत्येक दिवसाची माहिती त्या म्हणजे दिनदर्शिकेमध्ये लिहिलं जातं. पहिले लोक काल निर्णय म्हणून शब्द वापरायचे. प्रत्येकाच्या घरात विचारलं काल निर्णय आहे का, काल निर्णय आहे का. पण आता आपल्या मंडळात तरी जरी विचारलं कोणाला तरी एक दिनदर्शिका आहे आणि पहिलं म्हणजे काल निर्णयाचं जिथे नाव आहे तिथे आपल्या मंडळाचं नाव आहे. हेच सर्वात महत्त्वाचं आहे स्वतः अभिमानाने सांगू. त्याचबरोबर प्रत्येकाचं कुटुंब चालवायचं म्हटलं तर कोणतरी एक प्रमुख व्यक्ती असते. प्रमुख व्यक्ती म्हणजे त्याने सर्वांना बाबा हे काम कर ते काम कर. जर ते कोणी सांगितलं नाही तर ते कुटुंब पूर्ण विस्कटलं जातं. नाही तर कोणतं एखादं काम समजा लग्न कार्य असेल किंवा कोणतंही घरातलं काम करायचं असेल तर त्याचं नियोजन नसेल आणि समजा नियोजन करणारा माणूस जर व्यवस्थित नसेल तर ते काम सक्सेसफुल होईल अशी गॅरंटी नाही आहे. तर तसंच आपल्या मंडळाचं कोणतंही सांस्कृतिक काम असो पण तो सांस्कृतिक कमिटीमध्ये सभासद नसला तरी सर्वांना सांस्कृतिक कमिटीला प्रत्येकाला मार्गदर्शन करून त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं. उदाहरणार्थ मी एक म्हणजे मला टाईम नसतं आणि माझं 12 तास मोबाईल बंद असतो तरी प्रत्येक वेळी मेसेज टाकून ठेवून मला जरी प्रत्युत्तर नाही दिलं तर समोरून कॉल करतात. आपल्या मंडळाचे सचिव श्री भरत राणे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण स्पर्धेमध्येच आहे पण प्रत्येक वेळी तो स्वतःचं नाव न घेता प्रत्येक सांस्कृतिक कमिटीचं नाव घेतो. याच त्याचं महत्त्वाचं मोठेपणा आहे आणि मी त्याला पुढील वाटचालीसाठी असंच मंडळाला एकत्र करून प्रत्येक उपक्रम राबवावे अशी नम्र विनंती करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आपल्या मंडळाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2024 च्या निमित्त आपण सर्व नेते एकत्र जमलोय. तर सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. खरं म्हणजे हा नको असलेला टास्क मला असतो इथं भाषण करणं. म्हणजे मी नेहमी सांगतो आपल्या दुसऱ्या संचालकांना सॉरी हा एवढाच फक्त भाग गाळा, बाकी सर्व काय हरकत नाही, आपण पुढे करत जाऊ म्हणून काम. तर मला एक गोष्ट सांगायची होती की गेल्या वर्षी आपण जेव्हा आपण हे सुरुवात केली की कुठला तरी उपक्रम करूया ज्याच्यावर आपल्या मंडळाला थोडासा आर्थिक फायदा होईल किंवा त्याच्या दृष्टीनं आपण काहीतरी एकत्रितपणे कार्यक्रम राबवू शकू. पण यावर्षी हा जेव्हा दिनदर्शिका उपक्रम करायचा होता त्याला सुरुवात पण थोडीशी उशिरा झाली. कारण त्याचं कारण वेगळं काय होतं की कॉन्फिडन्स परत गेला होता की करू शकू नाही शकू. पण नंतर जेव्हा विचार केला की आज हा करणं यासाठी गरजेचं आहे कारण आज हा दिवस आपल्याला बघायचा आहे. आज आपलं एकत्र ना आपले सण एक एक्स्ट्रा वाढला. जसे आपण हा दिनदर्शिकेचा उपक्रम आपण साजरा करतोय फक्त एक सण झाला आणि एकत्र येण्यासाठी ही छोटीशी केलेली धडपड आहे. दुसरं आणखीन एक नमूद करण्याची इच्छा म्हणजे मी पहिल्यांदाच सांगतोय की कुठलाही उपक्रम करत असताना हे एवढं सोपं नसतं. आणि सगळेजण म्हणतात की कॅप्टन आहे किंवा काय आहे हे आहे सर्व वगैरे. पण सांस्कृतिक कमिटी आणि हे जे लोक जे कॅप्टन आहेत ॲक्च्युली ते लोक खरे कॅप्टन आहेत. कारण त्यांनी जो मार्गदर्शन केलं आहे ह्या व्यक्तींशिवाय आपण ही गोष्ट करूच शकत नाही. आणि ह्या व्यक्तींनी आता सुद्धा सांगितलं होतं, मी गेल्या वर्षी पण नमूद केलं होतं की एक जरी ॲड आली नाही याच्यामध्ये तरी कॅलेंडरचं प्रकाशन आपण करायचं आणि ते पूर्णत्वास न्यायचं म्हणून. त्यामुळे सांस्कृतिक कमिटीमध्ये आपले 5 सभासद आहेत आणि त्यांचं खऱ्या अर्थानं कॅप्टन किंवा त्या कमिटीचं नेतृत्व करतात ते अशोक बाईत. हे आज तुम्हाला माहीत असेल हे मी जाणीव करून देतो की त्यांनी अशोक बाईतांचीच कल्पना होती की आपण सांस्कृतिक कमिटी आपल्या मंडळाची असू दे. कारण या सांस्कृतिक कमिटीच्या मार्फत आपण जे मुख्य कार्यकारिणी आहेत त्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत,
खजिनदार आहेत किंवा सल्लागार आहेत त्यांच्यावरती थोडासा प्रेशर कुठेतरी येत होता, कुठेतरी जोर येत होता प्रत्येक कार्यक्रम राबवण्यासाठी. आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्ही पूर्ण सांस्कृतिक कमिटी उभी करून ती पेलतो असं त्यांनी मला सांगितलं. आम्ही विषय पुढे मांडला आणि त्याचा आज फलित म्हणजे आपले हे सर्व आपण या गोष्टी साजऱ्या करतोय. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना अडचणी येतात, अडचणी नाही तसा प्रकार होतच नाही. पण अडचण आल्यानंतर त्यातनं पहिला मार्ग दाखवणारी ही मंडळी. आता नाव कुणाचं घ्यायचं कुणाचं नाही घ्यायचं सर्व समजून जा की आपले सगळे मोठे कलाकार आहेत आणि तेच खरे कॅप्टन, तेच आपले मार्गदर्शक आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ह्याच्या पुढे पण जी मंडळाची कामं असतील ते आपल्या सगळ्यांना करायचे आहेत. पुन्हा एकदा सांस्कृतिक कमिटीचे आणि त्यांच्या प्रमुख श्री अशोक पाईत, किशोर बेकर, सतीश पड्याळ, गणेश शिगवण आणि सुनील बेकर या सगळ्या आयोजकांचं आणि नवीन आपल्याला माहिती नसेल पण आज गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या मंडळाची मीडिया टीम सुद्धा इथे आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून सूरज, आदित्य, ओंकार यांनी कुठेतरी आपल्या मंडळाला मीडियापर्यंत घेऊन गेले आहेत, ते यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मपर्यंत घेऊन गेले आहेत. सो त्यांचं सुद्धा विशेष आभार आहे. असं जर मंडळ असेल, अशी जर टीम असेल तर कोणाला आवडणार नाही या सर्व गोष्टी करायला. आणि त्याचाच एक आनंद वाटतो की दिनदर्शिका 2024 आपल्या सगळ्यांच्या घरात लागेल आणि नवीन वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं असेल ही सर्वांना शुभेच्छा करतो, इच्छा व्यक्त करतो. आणि मला 2 शब्द बोलवता आभार. आणि धन्यवाद. भरत राणे, आपण इथे मार्क केलं का सगळेजण बोलले. प्रत्येकजण म्हणतो मी नाही काम केलं, मी प्रत्येकाला म्हटलं हा कॅप्टन आहे बरोबर, पण प्रत्येकजण म्हणतो मी काय केलंच नाहीये, हे यांनी केलं, हे त्यांनी केलं. याला म्हणतात एक. आता आपण अल्पोपार घेऊया, आधी समारोप करूया कार्यक्रमाचा. 2 शब्द सुभाष चांदिवडे पण त्यांच्या मनोगत व्यक्त करतो. सूत्रसंचालन करतोय, बाकी 2 शब्द बोल. धन्यवाद. बघा, आमचं मनोगत हे रोजच असतं म्हणा, कारण आम्ही फेसबुक, यूट्यूब, कारण आपली जी टीम आहे ती यूट्यूबमधून आपल्याला जगाच्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवलं तिने. आज एवढं मोठं काम हे छोटं नाही आहे. आज ही जरी 6 पानं असली तरी ती उद्या 1 तारखेला दिमागात झळकेल. 1 तारखेला ही 6 पानं दिमागात झळकतील. या सगळ्यांचं प्रेम, या सगळ्यांची मेहनत आणि हे काम माझं आहे हे विशेष. हे काम माझ्या मंडळाचं नाही आहे तर हे माझं आहे काम असं प्रत्येकाला वाटतं, इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटतं. आज या ठिकाणी सगळेजण तुम्ही आलात, तुम्हाला भारावून आल्यासारखं वाटतं आता की ही 6 पानं पूर्ण करायला सगळ्यांची घरची आहेत आणि या घरच्या कामासाठी सगळ्यांनी हातभार लावला. मी म्हणजे 2 शब्द तुमच्यापर्यंत पोचले असतील. सगळ्यांनी जेव्हा 1 तारखेला हा कॅलेंडर बघाल त्याजवळ सगळ्यांची आठवण येईल तुम्हाला. आणि दुसरं, कुणी कमीपणा वाटून घेऊ नका. कधी होतं कसं की आम्ही खरं म्हणत ज्याने जो निवेदन करतो त्याने असं डोळ्यात पाणी आणू नये ही पहिली गोष्ट. पण आज कसं होतं की कुठेतरी भावना दळून राहतात, त्या भावना येत नाही आहेत. तर तो असा मंचाला नाही की तुम्हाला सगळ्यांना बघितल्यावरती कसं वाईट वाटतं. आणि हे मला वाटतं ही माझी पहिलीच वेळ आहे अशी की मी एवढा बोलतो, गावापासून सगळीकडे बोलतो, पण मला आज खूप भारावून आलं. या सर्व कामासाठी सगळ्यांनी मदत केली. तसेच महिला मंडळ ज्या उपस्थित नाही आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की सगळ्यांनी एकत्र या. आपल्यासाठी काहीही कठीण नाही आहे, कारण एवढे लोक आहेत मेहनत करणारे की आपल्यासाठी काही एक कमी नाही आहे. आणि कोणी असं कमी समजू नका की आपण कुठे कमी पडतोय म्हणून. तर आपण मोठी मोठी आव्हानं पेललेली आहेत. याच्या अगोदर पण, आता तर आपल्याकडे आव्हानच नाही आहे, पण याच्या अगोदर आपण मोठी मोठी आव्हानं पेलली आहेत. आपल्याला खूप मोठे श्रम करावे लागले.
तर त्या अशीच सगळे एकत्र या आणि मी सर्वांना विनंती करेन की एकजूट राहा, सगळ्या महिलांनी, सगळ्या पुरुषांनी आणि येणाऱ्या नवीन पिढीने सुद्धा, आणि कुठेही काही तुम्हाला कमी पडणार नाही. आम्ही तुमच्या मागे आहोत. त्यानंतर मी समारोप करताना विनंती करेन की दिलीप तांबे यांना की यांनी समारोपाचे 2 शब्द पूर्ण करावेत आणि नंतर अल्पोपहार घेतल्यावर आपण आपला कार्यक्रम संपवूया. सॉरी, मी जरा हवा झालो त्याबद्दल. नमस्कार मंडळी. वारकरी संप्रदायामध्ये रणबाई मातेला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुलगा. सर्वांना या वारकरी संप्रदाय मंडळाच्या या आजच्या दिनदर्शिक कार्यक्रमानिमित्त सर्व आलेले मंडळाचे पदाधिकारी तसेच गावावरून आलेले आमचे वरिष्ठ पडाल बाबा, मुलाजी बाबा, तसेच शिकवण यांचे सर्वांचे मनापासून स्वागत. इथे मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित महिला मंडळ यांचे मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमाला आपल्याला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या 2 वर्षामध्ये ही दिनदर्शिक सोहळा करण्याच्या मागे आपल्या मंडळातील सर्व सांस्कृतिक कमिटीने जेवढी मेहनत घेतलेली आहे त्यांचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो. कारण काय माहिती आहे की जेव्हा आपण कार्यक्रम राबवतो त्यावेळेला मेहनत तर भरपूर असतेच. कारण ज्या वेळेला आपण पहिला कार्यक्रम राबवला लॉटरीचा त्यावेळेला भरपूर परिश्रम घ्यावे लागले. कारण ती परिश्रम असे होते, ज्या वस्तू आपल्याला जमा करायच्या असतात ते एका दुकानात कुठे नसतात. कारण एक दुकान इकडे आहे, एक दुकान तिकडे आहे, तिथे एक वस्तू आहे, तिथे एक वस्तू आहे, अशा सर्व जमा करून त्या आपल्याला एकत्रित करणं. कारण तो करणं म्हणजे काय, मला दुःख वाटते की चांदवडे साहेबांच्या डोक्यावरती आम्ही एवढा वजन दिला होता. त्याने आयुष्यात कधी वजन एवढा मुंबई ठिकाणी उचलला नसेल. मला ती सवय आहे, पण मला लय दुःख वाटला त्यावेळेला की या माणसाच्या डोक्यावरती मी वजन दिलंय ट्रान्सपोर्टला आणायला. म्हणून अशी माणसं आपल्या पाठीवर चांगली. आणि यापुढे असं सांगतो मी की मंडळात सर्वांनी जर साथ दिली तर आपला मंडळ कुठे मागे राहणार नाही. याच्या पुढे आपण नवीन नवीन कार्यक्रम आखू किंवा त्याबद्दल नवीन योजना आपण राबवू. ही मला सर्वांच्या मध्ये या सर्वांच्या येऊन इथे तुम्ही जोमाने साथ दिलीत त्याबद्दल या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट एक सांगावीशी वाटते की आपल्या मुलांना आजकाल ह्याच्यामध्ये खूप काही घडत जाते, वेगवेगळे प्रकार, अनुचित प्रकार घडत जात आहेत. तेव्हा मी सर्वांना, आईवडिलांना किंवा आत्ता मोठ्या झालेल्या मुलांना, कॉलेजची मुलं आहेत किंवा अजून शाळा शिकत आहेत, त्या मुलांना एवढे सांगू इच्छितो की आईवडिलांच्या धाकामध्ये थोडंसं असणं गरजेचं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुलांनी बरीचशी अशी टोकाची भूमिका घेऊ नये असं आम्हाला वाटतं. जे काय तुमच्यावर प्रसंग येत असतील कॉलेजला जाताना, शाळेत जाताना, तुम्ही ते आम्हाला आईवडिलांना शेअर करा. दादा, काका, मामा हे असतील त्यांना शेअर करा. तुम्हाला काय अडचणी असतील त्यांना शेअर करा. त्यातूनच तुम्हाला काय वाटलं की बाबा घरी मी कसा सांगू, म्हणून आपल्या मंडळातली काय वरिष्ठ आहेत त्यांना शेअर करा की मला हा असा प्रॉब्लेम आहे, तर मला सॉल्व्ह करायचा आहे किंवा काय अडचणी आहेत त्या आमच्या आपल्या मंडळाच्या मार्फत आपण दूर करू शकतो. आणि ती टोकाची भूमिका कोणी घेऊ नका हे मी सांगू इच्छितो या ठिकाणी. कारण का आता या 2-3 महिन्यामध्ये बरेचसे काही अनुचित प्रकार घडलेले आहेत, त्याची मी सूचना दिली सर्वांना. ते असं कोणी करू नये. तुमच्या पाठीमागं मंडळ आहेत, सर्व घरची लोक आहेत, त्यामध्ये तुम्ही खचून जाऊ नका मुलांनी, हे मी सांगू इच्छितो. आता मला वाटतं वेळ 7 वाजेची टाईम झालेली आहे. पुढील आपण दरवर्षी हा कार्यक्रम आपण राबवू. कारण का हा कार्यक्रम कमी वेळात जेव्हा आपण राबवतो त्यावेळेला खूप परिस्थिती बिकट असते.
राणे आम्हाला रोज संध्याकाळचे रात्रीचे कधी पण त्यांना आम्ही सांगते की कधी पण मिळतात आम्हाला 12 वाजता उठवा, तरी आम्ही जागे आहोत. विजय जांभेंना उठवा, सोबत तांदुळ्यांना उठवा, आम्ही आहोत, सर्व मंडळी आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला तुम्ही सांगा, तुमच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. आणि यापुढे सर्वांनी जर आपण सर्वांनी एकत्रित आलो, एकत्रित राहिलो तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला कठीण जाणार नाही, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि यानंतर मला एक माझ्याकडून भावून गेलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्या मंडळातील सभासद संतोष बाईत आणि प्रकाश घडवले यांच्या मातुश्री आणि आपले रामचंद्र शिगवण यांचं चिरंजीव केतन यांचे दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण गणपत रामबळकर हेही आपले वरिष्ठ आहेत, त्यांचेही निधन झालेले आहे. त्यांना आपण सर्वांनी त्यांचे श्रद्धांजली वाहूया आणि नंतर अल्पविराम करूया आणि इथे मग त्यांची सांगता करून आपल्याला नंतर राष्ट्रगीत होईल समारोहाचा आणि इथेच आपण कार्यक्रम संपवू. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता.